आता बघूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। बीडच्या परळीमध्ये मृत महादेव मुंडेंच्या मुलाला परळीमध्ये मारहाण, अभ्यासिकेला जात असताना प्रणव मुंडेला मारहाण। परळीत पोलिसांमध्ये अज्ञात 2 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल। ज्ञानेश्वरी मुंडेंच्या कुटुंबाला संरक्षण देण्याची खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी तपास सुरू असून काहींना ताब्यात घेतलं, मात्र या टोळीतील गुंडांकडून मुंडेंना दमदाटी देणं सुरूच असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडेंचं म्हणणं। आमदार रोहित पवारांना Z+ सुरक्षा द्या, जामखेड तालुक्यातील पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं खरडातील पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। बुलढाण्याच्या चिखला गावातील वादानंतर 19 आरोपींना जे आहे ते अटक करण्यात आले। अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे। पोलिसांकडून 25 आरोपींसह इतर 100 आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आले। ठाणे महापालिकेच्या रेबीज मुक्त अभियानाला सुरुवात झाली। उद्यापासून पुढील 1 महिना तब्बल 25,000 कुत्र्यांना रेबीजची लस टोचण्यात येणार आहे। यासाठी 50 जणांची टीम रस्त्यावर उतरणार आहे। दक्षिण मुंबईतील INS शिक्रा येथील टोलेजंग इमारतीवरून मुंबई हायकोर्टानं भारतीय नौदलाला फटकारलेलं आहे। नौदलाच्या तळाजवळ इतकी मोठी इमारत उभारली जात असताना ती नौदलाच्या निदर्शनास कशी आली नाही, मुंबई हायकोर्टानं प्रश्न विचारला। उन्हाळ्याच्या तोंडावर हवामानात मोठा बदल आहे। 23 फेब्रुवारीनंतर विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे। हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केला।